वीर तेजस्वी पुरुष या राष्ट्राने घडवले, या राष्ट्रामध्ये घडले आहेत. आपल्याला ही स्वतंत्रता, ही संस्कृती ही सहजासहजी मिळालेली नाहीये. अतिशय रक्तरंजित आणि जळजळीत संघर्ष आपल्या इतिहासाने पाहिलाय, आपल्या या मातृभूमीने पाहिलेला आहे. आणि ही संस्कृती चिरकालपर्यंत टिकवणे ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं दायित्व आहे. जर विचार केला तर का बरं आक्रमण झाली आपल्यावरती? आपण वारंवार परकीय आक्रांतांच्या आधिपत्याखाली का गेलो? काय कारण आहे? ह्या कारणावरती जर विचार केला तर लक्षात येतं ते कारण आहे अलगाववाद. कोणतं कारण आहे ते? अलगाववाद. हो, स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदेमध्ये आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करताना एक गोष्ट सांगितली होती. ती मी तुम्हाला एकदा सांगतो. गोष्ट अगदी छोटीशी आहे. एक बेडूक लहानाचं मोठं होतं. तिथल्या जीवजंतूंना खाऊन चांगलं गुटगुटीत होतं. ते मोठं झालेलं असतं. कालांतराने समुद्रामधून त्या विहिरीमध्ये आणखी एक बेडूक पडतं. ते बेडूक त्या समुद्रामधून पडलेल्या बेडकाला विचारतं, कोण रे तू? आलास तरी कुठून? ते समुद्रामधून पडलेलं बेडूक म्हणतं, मी समुद्रामधून आलो. हे विहिरीतलं बेडूक म्हणतं, अरे हा समुद्र आहे कसा? माझ्या विहिरी एवढा आहे का हा समुद्र? ते समुद्रातून आलेलं बेडूक म्हणतं, अरे तुझी विहीर केवढी, हा समुद्र केवढा? ते विहिरीमधल्या बेडकाला काय हे पचत नाही. ते ह्या टोकावरून त्या टोकावर टुमकन उडी मारतं आणि म्हणतं, एवढा मोठा आहे का तुझा समुद्र? ते समुद्रातलं बेडूक म्हणतं, अरे दादा वेडा झालास काय? तू तुझ्या विहिरीची तुलना समुद्राशी कसा करतो? त्या विहिरीतल्या बेडकाला मात्र राग येतो. ते बेडूक म्हणतं, हा लबाड आहे, खोटारड आहे, हा समुद्र एवढा मोठा असूच शकत नाही. ह्या माझ्या विहिरीपेक्षा मोठा समुद्र असूच शकत नाही. आजची परिस्थिती कुठेतरी तशीच आहे, तशी व्हायला लागलीये, तशी आहे. प्रत्येकाने सीमारेषा बांधलेत, प्रत्येकाने विहीर बांधलीये. कोणी जातीची विहीर बांधली, कोणी भाषेची विहीर बांधली, कोणी प्रांताची विहीर बांधली. हे विसरले सगळे, आपली संस्कृती विसरले. हिंदुत्व त्या महासागराप्रमाणे आहे, सर्वांना आपलंसं करणारं. ते बेडूकही विसरलं होतं. त्या विहिरीला मिळणारा झरा सरतेशेवटी जाऊन समुद्रालाच मिळतो. ह्या नद्याचं पाणी सरतेशेवटी जाऊन समुद्रालाच मिळतं. समुद्राच्या पाण्याचं जेव्हा बाष्पीभवन होत असतं, बाष्पीभवन झाल्यानंतर आकाशातून भूभागावर होणारी जलवृष्टी ही त्या समुद्राच्या झालेल्या बाष्पीभवनातूनच होते आणि त्या जलवृष्टीमधून विहीर भरते. हे असं हिंदुत्व आहे आपलं, जे महासागराप्रमाणे विशाल आहे. मग त्या हिंदुत्वाला या सीमारेषांमध्ये, या विहिरींमध्ये का बांधायचं? काय कारण काय? प्रत्येकाने जातीमध्ये बांधलं, प्रांतामध्ये बांधलं, भाषेमध्ये बांधलं. काहींनी तर महापुरुष पण वेगवेगळे विभागून टाकले. काय कारण आहे? कोणता महापुरुष आहे असं ज्याने फक्त त्या फक्त पर्टिक्युलर धर्मासाठी, त्या फक्त पर्टिक्युलर जातीसाठी काम केलं? असं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन काम केलेलं आहे. तेव्हा स्वराज्याची स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना पण सर्व जातींचा सर्वसमावेशक विचार करून घटना लिहिली. हा जातीवाद आला कुठून? कुठून येतो हा जातीवाद? हे ज्या सीमारेषा आखलेल्या आहेत, या सीमारेषांमुळे आपलं राष्ट्र आतून पोखरलं जातंय, हे समजणं गरजेचं आहे. अरे कालो घातच उभ्या राहिल्या भिंती जाती पातींच्या, भेद भेदुनी भिंती पाडुनी समरसताही आणूया, राष्ट्र नव्याने
राष्ट्र नव्याने घडवूया, या सीमारेषांना पुसून टाकू आणि